संविधान प्रेमी दत्ता रावजी धांडे यांच्या नेतृत्वात रिसोड येथे 13 जानेवारी 2025 रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते तहसील कार्यालयावर संविधान प्रेमीचा भव्य मोर्चा निघाला। या मोर्चामध्ये संसदेच्या अधिवेशन काळात वरिष्ठ सभागृह राज्यसभेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अपमानितरित्या हीन शब्दात जाणून बुजून पूर्वनियोजित कट रचून बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी अमित शहा यांचे केंद्रीय मंत्री पदाबरोबरच राज्यसभा सदस्यत्व रद्द करून त्यांचे वर अनुसूचित जाती जमाती कायद्याखाली गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करण्यात यावी। परभणी येथील संविधान प्रतिमेची तोडफोड करणाऱ्या जातीवादी गुंडास फास्टट्रॅक कोर्टात केस चालवून फाशी देण्यात यावी। परभणी येथील घटनेदरम्यान निर्दोष असणाऱ्या मोर्चेकर्यास पोलीस यंत्रणेने अमानुष लाठीमार केला, त्या पोलीस कर्मचाऱ्यावर व अधिकाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करावी। परभणी येथील घटनेत निर्दोष महिला पुरुष व युवक युवती यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले ते तात्काळ मागे घेण्यात यावे, त्यांना इजेपोटी लागलेल्या हॉस्पिटलचा खर्च देण्यात यावा। मृत सोमनाथ सूर्यवंशी भीमसैनिकाच्या कुटुंबियास आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्तीस तात्काळ शासकीय सेवेत कायमस्वरूपी घेण्यात यावे। बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडी मार्फत सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निवेदन दत्ता रावजी धांडे व त्यांच्या सर्व संविधान प्रेमी कार्यकर्त्यांनी केले। आज रिसोड तालुका येथील संविधान प्रेमी दत्तरावजी धांडे साहेब व त्यांचे सहकारी यांनी आंबेडकर चौकापासून रिसोड तहसील ऑफिसपर्यंत मोर्चा काढला आणि या ठिकाणी तहसील ऑफिसला येऊन माननीय तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिले। तर त्या संदर्भात आपण धांडे साहेबांशी चर्चा करू। आज दिनांक 13 जानेवारी आज दिनांक 13 जानेवारी रोजी रिसोड तहसील कार्यालयावर माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या देशामध्ये आज रोजी संपूर्ण गुंडागर्दी वाढलेली आहे। संपूर्ण देश हा संविधानावर चालत आहे, परंतु देशाचे गृहमंत्री अमित शहा तडीपार असताना सुद्धा या देशातल्या तमाम जनतेला एक मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि सगळा त्रास देणं संपूर्ण देश पातळीवरच्या लोकांना होत आहे। त्यामुळे आज 13 जानेवारीला या ठिकाणी एक संविधान प्रेमीचं
आंदोलन या ठिकाणी होत आहे। या आंदोलनामध्ये आदरणीय धनंजय पंडित साहेब, त्याचबरोबर देवानंद मोरे सर, प्राध्यापक हेलोडे सर, महिला नेत्या रोहिणीताई, आदरणीय मानवी हक्काचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय दादा, त्यांचे सर्व सहकारी, देशमुखचे प्रतिनिधी आणि RPIचे तालुकाध्यक्ष आदरणीय भरतराव, त्याचबरोबर आमचे भागवतराव साळवे लोणार, अशा विविध तऱ्हेचे मंडळी मोठ्या संख्येनं या ठिकाणी इथे उपस्थित आहे। त्याचबरोबर पारधी समाजाचे नेते, या ठिकाणी आदिवासी समाजाला न्याय मिळावा, त्याचबरोबर या देशामध्ये अनेक जाती धर्मातली माणसं मोठ्या चांगल्या गुण्यागोविंदानं नांदत आहेत, परंतु मस्साजोग या गावच्या सरपंचाची जी क्रूर हत्या झाली, गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात या देशामध्ये वाढत आहे आणि त्या ठिकाणी संतोष देशमुखला न्याय मिळाला पाहिजे। त्याचबरोबर आदिवासी समाजाचा सोमनाथजी सूर्यवंशी याचीसुद्धा पोलीस खात्याकडून जी क्रूर हत्या झाली, त्या पोलीस बांधवांनासुद्धा सरकारने सखोल चौकशी करून त्या पोलीस बांधवालासुद्धा परभणी येथील ज्या काही अधिकाऱ्यांनी त्याच्यावर अत्याचार केलेला आहे, त्याचा खून केलेला आहे, तशाच तिथल्या पोलीस बांधवावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। ह्या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी सगळं शिष्टमंडळ, आदरणीय ठाणेदार, या ठिकाणचे ठाणेदारांनीसुद्धा आम्हाला मदत केली, परवानगीसुद्धा आम्हाला आजच्या या कार्यक्रमाला दिली। मागच्या वेळेससुद्धा रोहिणीताईने, दादासाहेबांनी सगळ्या मिळून एक आंदोलन करण्याचं नियोजन झालं होतं, परंतु देशपातळीवर मोठ्या प्रमाणात एक मोठ्या तऱ्हेची वेगवेगळ्या तऱ्हेच्या तालुकानिहाय कलमा लावण्यात आल्या होत्या, त्यामुळं मागचा मोर्चा रद्द करून यावेळेससुद्धा इथल्या आदरणीय गावंडे साहेब, त्यांचे सर्व सहकारी, त्यांनी आम्हाला यावेळेस रितसर परवानगी देऊन या मोर्चाचं शिष्टमंडळ आदरणीय आमच्या भावना राज्य सरकारकडे गेल्या पाहिजे, या उद्देशानं हे आजचं शिष्टमंडळ या ठिकाणी येते आणि या ठिकाणी आम्हाला खात्री आहे इथल्या तहसीलदार साहेबाकडून आम्हाला न्याय मिळेल, इथल्या सगळ्या गोरगरिबांना न्याय मिळेल आणि या तालुक्यातील सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंडागर्दीचं प्रमाण काही ठिकाणी दिसतंय। कालसुद्धा या काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीत आपण काही क्लिप पाहत असतो, वेगवेगळ्या तऱ्हेत पत्रकार बांधव आपापल्या पद्धतीनं मांडणी करत असतात, त्यांनाही सुद्धा आपल्याला सहकार्य करणे गरजेचं असते। म्हणून आपणही आपल्या तालुक्यामध्ये आपला तालुका, आपला जिल्हा शांत राहिला पाहिजे, ही सुद्धा आपली सगळी संकल्पना आहे। कालच पोलीस बांधवांनी 1,15,00,000 रुपये एक दरोडा पडला, भर दिवसा दरोडा पडल्यानंतर सुद्धा पोलीस बांधवांनी मोठ्या प्रमाणात काही तासाच्या आत त्या ठिकाणी त्या छडा लावला आणि ते आरोपी जेरबंद केले। अशा पद्धतीत तत्पर असलेला पोलीस बांधवसुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आहे। मी व माझ्या वतीनं एक थोड्याच दिवसामध्ये आदरणीय जिल्ह्याचे जे अधीक्षक आहेत तारे साहेब यांना मी भेटणार आहे। माझ्या वतीनं काल ज्या पोलीस बांधवांना सुद्धा एक मोठं त्यांनी यश प्राप्त करून मी माझ्या वतीनं, धांडेच्या वतीनं, या ठिकाणी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी एक 11,000 रुपयाचा चेक त्यांना बहाल करणार आहे, त्यांचं अभिनंदन करणार आहे। त्यामुळं या ठिकाणचे जेव्हा काही गोष्टी घडत असतील तेव्हा आम्हाला खात्री आहे की इथलं सगळं प्रशासन आमच्यासोबत असेल, इथली जनता आमच्याबरोबर असेल। सर्व या ठिकाणी संविधानप्रेमी मोठ्या संख्येनं आलात, सर्व नेत्याचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। जय भीम। आता जे बीड जिल्ह्यामध्ये प्रकरण झालं संतोष देशमुख यांच्या हत्येचं, तर अशी प्रकरणं महाराष्ट्रामध्ये कुठे होऊ नये यासाठी आपलं सरकारला काय म्हणणं आहे? राज्याचे जे गृहमंत्री आहेत आणि तद्वतच सध्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना आमची विनंती आहे, या देशामध्ये मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी वाढलेली आहे। आपण पोलीस बांधवांना एक बळ दिलं पाहिजे, त्यांचे अधिकार कमी केले नाही पाहिजे, त्यांना जास्तीत जास्त त्यांना सहकार्य केलं पाहिजे, जनतेने सुद्धा सहकार्य केलं पाहिजे। आणि असे जे गुंड पैदा होतात, दादा आदरणीय अजितदादा तुमच्या पक्षात आहेत, धनंजय मुंडे, आदरणीय अजितदादा तुमच्या पक्षात आहे, धनंजय मुंडे त्याच्यासोबत आहेत आतोनात मोठ्या प्रमाणाचे गुंडे, आणि ह्या गुंड्याला बळी न पडता आपण त्याचा राजीनामा घेतला पाहिजे। आणि याही तालुक्यामध्ये का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर गुंडे पैदा होत असतील त्याला जनता वेळेवर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी आम्हाला खात्री आहे। आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती आहे की या गुंड्याला आपण वेळीच बंधन घातलं पाहिजे। दत्तरावजी धांडे साहेबांनी सांगितलं की या गुंडांना लवकरात लवकर आळा घालण्यात यावा,
कारण त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडे यांच्या सोबत भरपूर असे गुंडे राहतात, त्या गुंड्यांना लवकरात लवकर आळा घातला पाहिजेत, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये परत असे प्रकरण घडू नये. आपण पाहतात महाराष्ट्र मीडिया प्रत्येक क्षण आपल्यासोबत. कैलास महाजनसोबत शेख सर्व.